छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाच्या बातम्या रायगडावरती येत होत्या। एकाच वेळी 100 विषारी नागांनी डसावे अशा मरणप्राय यातना महाराणी येसूबाईंना होत होत्या। परंतु अशा वेळी त्या खचल्या नाहीत, पिचल्या नाहीत, डगमगल्या नाहीत। आभाळ कोसळलं, पण त्या कोसळलेल्या आभाळावरती पाय देऊन उभे राहण्याचं सामर्थ्य महाराणी येसूबाईंमध्ये होतं। कारण महाराणी येसूबाई या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या नाचून होत्या। छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजसिंहासन रिकामे पडले। अशा स्थितीत आपला मुलगा शाहू महाराज यांना गादीवर बसून राजदंड हाती घेता आला असता, परंतु महाराणी येसूबाई ह्या स्वार्थामध्ये अडकल्या नाही। महाराष्ट्राला आता राजाराम महाराजांची गरज आहे हे ओळखून त्यांनी राजाराम महाराजांना गादीवर बसवले आणि त्यांचा राज्याभिषेक घडवून आणला। 40 वर्ष मुघलांच्या नजरकैदेत असून सुद्धा त्या स्वाभिमाने पाण्याने राहिल्या। सत्व आणि अस्मिता त्यांनी टाकली नाही। प्रारंभ जसा वैभवी घटनांनी झाला तसा शेवटही झाला। आपल्या पुत्राच्या सत्तेचा अरुणोदय होत असल्याचा पाहण्याचा योग त्यांना आला।